आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून संघर्षाच्या माध्यमातून कळवा महोत्सव 2024चं आयोजन करण्यात आलं आहे। यंदाचं कळवा महोत्सवाचं हे 4थं वर्ष आहे। कळवा महोत्सवाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या हस्ते पार पडला। महोत्सवातील स्टॉलना भेटी देत स्टॉलधारकांशी व छोट्या उद्योजकांशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी कार्याध्यक्ष प्रकाश पाटील उपस्थित होते। कळवा महोत्सव 29 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत खारलँड मैदान सह्याद्री शाळेच्या समोर कावेरी सेतू रोड कळवा येथे सुरू राहणार आहे। या कळवा महोत्सवात 2009 पासून आतापर्यंत आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांचा तसेच बदललेल्या कळवा नगरीचा चेहरा मोहरा दाखवण्यात आला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती, परंपरा आणि वेगवेगळ्या प्रांतातील अस्सल चवीचा आस्वाद घेता येणार आहे। त्यामुळे बालनगरीत भव्य ग्राहक पेठेचं त्याचप्रमाणे वैविध्यपूर्ण स्पर्धांचं आयोजन कळवा मुंब्रा विधानसभा युवती अध्यक्षा पूजा शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे। आणि 4थ्या वर्षाचा हा पहिला दिवस उद्घाटनाचा सोहळा, उद्घाटन खेळाचं साहित्य आणि एक हरवत चाललेली या त्यांचं कळवा महोत्सवाचे आयोजक पूजाताई राजू शिंदे युवती अध्यक्षा कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्र यांच्या वतीनं सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत। जत्रा आहे, नाना विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत, खाण्याचे स्टॉल्स आहेत, तो भेटवस्तूंचे स्टॉल्स आहेत, असं कुठेतरी नाना विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। गायनाच्या स्पर्धा असतात, लहान मुलांच्या स्पर्धा असतात, मेहंदी स्पर्धा आहे, पाककला स्पर्धा आहे, जिथे लहान मुलांमधला कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी सोलो डान्स कॉम्पिटिशन, ग्रुप डान्स कॉम्पिटिशन। नमस्कार, मी पूजा राजू शिंदे, युवती अध्यक्ष कळवा मुंब्रा विधानसभा। संघर्ष आयोजित आणि तसंच माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांच्या संकल्पनेतून यंदाचा हे कळवा महोत्सवाचं 4थं वर्ष आहे आणि कळवेकरांच्या प्रचंड प्रेमामुळे यंदा साहेब देखील 4थ्यांदा आमदार म्हणून कळव्यातून निवडून आलेले आहेत। त्यामुळे सर्व कळवेकरांचे मी आभार व्यक्त करीन आणि आपलं कळवा फेस्टिवल हे 29 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत असणार आहे। त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी विविध प्रकारचे गेम्स देखील इथे आहेत, वयोवृद्धांसाठी स्टॉल्स देखील आहेत आणि विविध प्रकारचे आपण इथे डान्स कॉम्पिटिशन्स असतील, ड्रॉइंग कॉम्पिटिशन असेल, मेहंदी असेल, पाककला अशा विविध स्पर्धेंचे आयोजन देखील केलेले आहे। तरी माझे सर्व कळवेकरांना एकच विनंती राहील की सगळ्यांनी येऊन यंदाही कळवा महोत्सवाची शोभा वाढवावी, हीच विनंती। धन्यवाद। दिसतंय का समोरचं सगळं?
पुण्याची महिला आपण असं त्याच्याऐवजी आपण कळवा महोत्सवाची महिला बूस्ट करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो आणि म्हणूनच कळवा महोत्सव 2024 आपल्या सर्वांचे पुनश्च एक हा कळवा महोत्सव 15 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. नाही आहे पण डोक्यामध्ये आहे, हार्ड डिस्कमध्ये एकदा सेव्ह झालं की झालं. पण खूप छान परफॉर्मन्सेस आपल्याला पाहायला मिळतात. पुढच्या सोच में डूबूं मैं रात में जागूं न सोऊं तू ही मेरे सपनों में बस सजना मैंने पायल चमकाई तो आजा तू हर जाई मैंने पायल चमकाई तो आजा तू हर जाई मेरी सांसों में तू है बसा ओ सजना जाना तरसा ओ सजना आ जाना तरसा. आँख में गजरा बाल में गजरा बिंदिया चोला